ये है इसका 12 मेगापिक्सल का कैमरा। कौन सा, राइट लेफ्ट? लेफ्ट। इसको हम ऐसा करेंगे तो आवाज बढ़ता है, ऐसा करेंगे तो आवाज कम होता है मिठाई। मित्रांनो, मल्टीमीडिया कंझ्युम करण्यासाठी, एकमेकांसोबत कॉलवर बोलण्यासाठी आजवर आपण आपल्या मोबाईल फोनचा वापर केलाय, हेडसेटचा वापर केलाय, एअरपॉड्सचा वापर केलाय, नेकबँडचा वापर केलाय, गेला बाजार रिस्ट वॉचचा सुद्धा वापर केलाय, म्हणजेच आपल्या स्मार्ट वॉचेसचा सुद्धा वापर केलाय। पण मित्रांनो, आज मी तुम्हाला असा एक चमत्कार दाखवणार आहे ना की ते ऐकून तुमचे यार होशच उडून जातील। त्याला मराठीत काय म्हणतात बाबा, ते ऐकून तुमचं अक्षरशः डोकं नक्कीच फिरेल। म्हणजे तुम्ही विचारच करू शकणार नाही की यार हे असं पण काही आलंय मार्केटमध्ये असं। आता तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसेल ते एक आश्चर्य, जे बघून मी थक्क झालोय। काय मग कसं वाटतंय? तर मित्रांनो, हा आहे रेबॅन मेटा, जो खरंच म्हणजे टेक्नॉलॉजीच्या जगतातलं एक मोठं आश्चर्य आहे आणि हे उद्याचं भविष्य आहे। आणि ते काय आहे ते एक्सप्लेन करण्याचा छोटासा प्रयत्न आज मी या व्हिडिओमधून करणार आहे। सो तुम्ही बघू शकता, हा आहे रेबॅन मेटा। थोडासा मधली लेन्स घे। तर मित्रांनो, हा आहे कॅमेरा। तुम्ही बघू शकता या लेफ्ट टेम्पलला फ्रंटला हा कॅमेरा आहे। त्यानंतर राईट साईडला हे जे दिसतंय ती LED आहे। म्हणजे याच्यावरती तुम्ही 3 मिनिटापर्यंत, मॅक्सिमम 3 मिनिटापर्यंत वर्टिकल व्हिडिओज शूट करू शकता ऑन द गो। म्हणजे हे जे व्लॉगर्स मंडळी आहेत माझ्यासारखे म्हणा, किंवा जर तुम्ही कुठे बाहेर काही एक्सप्लोर करायला गेला तर तुम्हाला पॉकेटमधून अक्षरशः फोनसुद्धा काढायची गरज पडणार नाही आहे। तुम्ही थेट मेटाला कमांड करा आणि मेटा तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करेल। इतकंच नाही मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ तर काढू शकताच, पण एखादा व्हिडिओ तुम्हाला खूप वाटलं की खूप भारी आलाय आणि तो तुम्हाला तसाच्या तसा फेसबुकवरती किंवा इंस्टाग्रामवरती स्टोरी म्हणून ठेवायचा असेल तर तुम्ही मेटाला त्याची सुद्धा कमांड देऊ शकता। मेटा थेट तोच व्हिडिओ डायरेक्ट तुमच्या अकाउंटवरती स्टोरी म्हणून लावेल। सो इतकं भन्नाट आहे। त्याचबरोबर हे तुमच्या आजूबाजूला नेमकं काय आहे याबद्दलचं विवरण तुम्हाला देतं। समजा तुम्ही घातलंय, हा असा ग्लास असा घातलाय आणि त्याला म्हणतात हे मेटा, असा एक आवाज येतो, ओके, तुम्हाला ऐकू येईनच मी ऑफकोर्स। आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला सांगू शकता की टेल मी व्हॉट्स अराउंड मी, आणि मग तो तुम्हाला सांगायला लागतो की मग तो तुम्हाला सांगायला लागतो की तुमच्या आजूबाजूला नेमकं काय आहे। सगळी तुम्हाला इत्थंभूत माहिती देतो। तुम्ही समजा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेला असाल आणि तुम्हाला असं वाटलं की यार कोण ते असं जवळ घेऊन ते मेनू कार्ड वाचत बसेल, तर तुम्ही थेट फक्त त्या मेनू कार्डकडे बघायचं, हे मेटा प्लीज टेल मी व्हॉट इज द मेन्यू इन दिस मेन्यू कार्ड, व्हॉट आर द ऑप्शन्स फॉर दिस रेस्टॉरंट, आणि तुम्हाला अगदी क्षणार्धातच त्या रेस्टॉरंटचे काही विशेष जे डिश आहेत ते तुम्हाला तुमच्यासमोर बोलून दाखवेल। सो एकंदरीत असं सगळं जबरदस्त आहे। आणि याचं हा एक याला चार्जिंग लागते ऑफकोर्स। तुम्ही मगाशी बघितलं असेल की याला एक चार्जिंग केस येते, ज्याच्यामध्ये हा जो रेबॅन मेटाचा जो ग्लास आहे तो चार्ज होतो। याच्या प्राइसिंगबद्दल मी या व्हिडिओच्या शेवटी बोलणार आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्युअसली बघत राहा। मी नक्की सांगणार आहे, खूप एक्सक्लुझिव्ह प्राइसमध्ये तो आपल्याला मिळालेला आहे। आता आपल्याला म्हणजे नेमका कोणाचा ग्लास ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी सांगणार आहे, त्यामुळे बघत राहा। मित्रांनो, ही तर फक्त सुरुवात आहे। हा AI ग्लास आहे, ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात, त्यातला ग्लास आहे। पण याचंही भविष्य पुढे आणखी वेगळं असणार आहे। याचा पुढचा मोठा भाऊ AR ग्लासेस पण येणार आहे, ज्याच्यामध्ये लिटरली इथे पुढे स्क्रीन सुद्धा येणार आहे। त्यामुळे तुम्ही इथून म्हणजे तुमचं नेहमीचं जे तुम्हाला जे बाहेरचं बघायचं आहे ते तर बघू शकताच,
प्लस तुम्हाला तिथे आतमध्ये एक इंटिग्रेटेड स्क्रीनसुद्धा बघायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही आतमध्येच मूवीज, गेम्स आणि इतर सगळं जे काही तुम्ही फोन समोर धरून करता ते सगळं काही तुम्हाला त्या चष्म्यामध्येच करायला मिळणार आहे, चष्म्यामध्येच तो एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे, विच इज रिअली अमेझिंग. आय एम डेस्परेटली वेटिंग फॉर दॅट पर्टिक्युलर टाईम टू कम, आणि मला त्याचासुद्धा एक रिव्ह्यू करायला आवडेल. सो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट माहिती मित्रांनो, आमच्यासारखी जी ब्लाइंड मंडळी आहेत ना, आता मी पार्शली ब्लाइंड आहे किंवा इतर जी मंडळी टोटली ब्लाइंड आहेत, त्यांच्यासाठी तर हा चष्मा जबरदस्त आहे. कारण की रेबॅन मेटाला तुम्ही जर कमांड दिलीत ना, प्लीज टेल मी, कीप ऑन टेलिंग मी लाईव्ह व्हॉट इज हॅपनिंग अराउंड मी, तर ते सतत ती जी माहिती आहे ना ती तुम्हाला देत राहतं. ओके, ज्यामुळे तुम्ही असं नॅव्हिगेट करत असाल, एखाद्या ठिकाणी पोहोचत असाल, तुम्ही जर मॅप लावला असेल तर तो तुम्हाला मोबाईल काढायची गरजच नाही. तुम्हाला असंच म्हणजे चष्मा घातल्या तुम्हाला इथे सगळ्या कमांड्स ऑडिओमध्ये येणार. टर्न लेफ्ट, टर्न राईट, गो स्ट्रेट, कंटिन्यू स्ट्रेट, हे सगळं इथल्या इथे येणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माहिती आहे मित्रांनो, हे सगळं आतून येते बरं का मित्रांनो, ह्यात काहीही स्क्रिप्ट नाही आहे. वाटल्यास विचारा, शुभम समोर बसलाय ते व्हिडिओ करत, पण काहीही मी लिहिलं नाही. हे सगळं मी इथे आल्यानंतर जे काही पाहिलं, एक 5-10 मिनटात जे काही मला अनुभवायला मिळालं ना या रेबॅन मेटा ग्लासेस घेऊन, ते सगळं आता हे मी तुमच्यासोबत असं रँडमली बोलतोय. ओके, मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं की लाईव्ह तुम्हाला सगळं ते सांगत असतो, आजूबाजूला काय घडतंय वगैरे, तो फीचर आहे. पण सध्या इंडियामध्ये तो लॉन्च नाही आहे. बाहेरच्या कंट्रीजमध्ये होत असेल तर आय रिली डोंट हॅव एनी आयडिया. बट रेबॅन मेटा यांच्या त्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये त्यांनी तसं ते लिहिलेलं आहे, लाईव्ह रिकग्नायझेशन. म्हणजे सतत तुम्ही जर जे चाललंय ना, आजूबाजूला जे काय चाललंय ते सतत ते सांगत राहतं. पण ते सध्या भारतात इथे नाही आहे. या ग्लासेससोबत काही लोकांनी एक्सपेरिमेंट केले, त्याच्यामध्ये त्यांना ते लाईव्ह रिकग्नायझेशन मिळालेलं नाही आहे. दुसरी भन्नाट गोष्ट मित्रांनो ही अशी आहे की याच्यामध्ये ना लाईव्ह ट्रान्सलेशनसुद्धा आहे, परंतु ते इंडियन भाषांमध्ये नाही आहे. सध्या ते फक्त इटालियन, फ्रेंच अँड इंग्लिश या 3च भाषांमध्ये आहे. आणि आपण कुठं जातोय त्या फ्रेंच आणि इटालियन माणसांशी बोलायला, त्यामुळे सध्या आपल्याला काही इथं उपयोगाचं नाही आहे. आपल्याकडे देशात जेव्हा कधी येईल तेव्हा तेलुगू, तमिळ, कन्नड यांच्यासोबत आपण जेव्हा बोलू तेव्हा लय मजा येणार आहे. कारण लिटरली आय टेल यू, जेव्हा मी याचा डेमो बघितला ना ऑनलाईन, तेव्हा फ्रेंचमध्ये बोलणारा माणूस जो आहे त्याचं सगळं अगदी काही सेकंदांच्या डिलेने इंग्लिशमध्ये ह्या माणसाला इथे चष्मा घातल्यानंतर ऐकायला येत होतं, विच इज रिअली फेनॉमिनल. मित्रांनो, हे ग्लासेस ना ॲक्च्युअली 3 व्हेरियंटमध्ये येतात. एक हा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे हा प्रॉपर चष्मा आहे, म्हणजे सी थ्रू तुम्ही असं बघू शकता, बाहेर एकदम क्लिअर दिसत आहे. त्याच्यानंतर ह्याचा दुसरा एक व्हर्जन आहे, तो गॉगल आहे, म्हणजे पूर्ण आत बाहेर दोन्ही गॉगलच. आणि तिसरा एक व्हर्जन आहे ज्याच्यामध्ये तो ही जी पांढरी जी स्क्रीन आहे ना, ही जी पाणीदार स्क्रीन आहे, ती नंतर तुम्ही जेव्हा बाहेर जाता ती पोलराईड बनते बाहेर, म्हणजे तुमचा चष्मा जो आहे गॉगल बनतो. सो असे 3 वेगवेगळे प्रकार ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्राईज शेवटी सांगतो, पहिला जरा तुम्हाला काही गोष्टी मी याच्याबद्दल सांगतो. सो मित्रांनो, याची ऑडिओ क्वालिटीबद्दल काय बोलू गाईज. ज्या क्षणी मला माझ्या मित्रांनी सांगितलं ना, ॲक्च्युली हा आता ओघाने आता आलोच आहे, बोलतोच आहे, तर मी सांगतो की हा माझा स्मार्ट ग्लास नाही आहे. मी अजूनही थांबलो आहे, जेव्हा कधी AR ग्लासेस वगैरे येतील तेव्हा आय मे थिंक ऑफ दिस. पण हा माझ्या एका मित्रांनी विकत घेतलेला आहे. तर मला असं वाटलं होतं की यार काय ऑडिओ, काय असं विशेष देणार आहे. हे जे टेम्पल्स आहेत ह्याला टेम्पल म्हणतात मित्रांनो, बरं का, तुमच्या माहितीसाठी सांगतो, लोकांना माहिती नाही. ही जे दांड्या आहेत ना या ग्लासच्या, त्याला टेम्पल म्हणतात. सो मी असं ऐकलं होतं की यार ह्या टेम्पल्समध्ये स्पीकर ठेवलेले आहेत, तर तसं मागे कानाच्या कुठेतरी ऐकायला येतं. तर मला असं वाटलं कसं असेल बाबा हे, मला तर नाही वाटत एवढं काही खास असेल. पण गाईज, चष्मा घातल्या ना तुम्हाला एक पेरिंगचा, आपण नेकबँड घातल्यानंतर कसं एक असं काहीतरी ऐकायला येतं ना, असं छान असं एक असं इंडिकेशन ऐकायला येतं कानामध्ये, असं की द रॉकर्स, बोट रॉकर इज टर्न ऑन वगैरे असं येतं नाही का ते बोटवाल्यांचं. तसंच याचं असं चष्मा घातल्या एक असं नोटिफिकेशन येतं. असा चष्मा घातला ना, हे बघा असं तो वेलकम साऊंड इथं कानात ऐकायला येतो. आणि तो एकदम छोट्यातले छोटे साऊंड पण क्रिस्टल क्लिअर ऐकायला येतात. बघा, माझ्या कानाच्या आत काहीच नाही, सगळं जे आहे ते इकडे आहे. ओके, आणि तरीसुद्धा त्याचा जो इफेक्ट आहे ना, अरे यार खरंच तुम्ही ना कधी संधी मिळाली ना मित्रांनो, आजूबाजूला तुमच्या कोणी असेल ना, जर ज्यांनी घेतलं असेल तर खरंच ट्राय करा. हा जबरदस्त प्रकार आहे. चला तर आता मी तुम्हाला ना याचे काही डेमोज दाखवतो की हा काय काय करू शकतो. चला. हे मेटा, लुक अँड आयडेंटिफाय द करन्सी. हाउ मच इट इज़. तो साथियों, हम लोगों ने अभी इंडियन करेंसी पहचानने की कोशिश की मेटा से, लेकिन वो इतना एफिशिएंटली काम नहीं कर पा रहा है. हो सकता है जब इंडियन लैंग्वेजेस का सपोर्ट इसमें आ जाए तो ये भी चीज़ें फिक्स हो जाए. लेकिन फ़िलहाल के लिए मैं आपको बताता हूँ कि ये जो टच पैड है मेटा का, ये कैसे काम करता है. और यहाँ पे एक बटन भी है
ये एक बटन है। तो पहले दिखाता हूँ, ये टच पैड है। यहाँ पे हम सिंगल प्ले एंड पॉज के लिए यूज़ कर सकते हैं, डबल टच हम नेक्स्ट सॉन्ग के लिए यूज़ कर सकते हैं, फिर कॉल एक्सेप्ट करने के लिए, कॉल रिजेक्ट करने के लिए भी डबल टच। अगर हमें किसी का कॉल आता है, जैसे अगर मुझे किरण ने कॉल किया तो मेटा या मेरे कान में ही अनाउंस कर रहे हैं किरण वारनकर इज़ कॉलिंग। अगर मैं यहाँ डबल टच करूँगा तो कॉल एक्सेप्ट हो जाएगा। ऑनगोइंग कॉल अगर मैं डबल टच करता हूँ तो कॉल डिस्कनेक्ट भी हो जाएगा। मुझे फ़ोन निकाल कर ये देखने की ज़रूरत नहीं है कि किसका फ़ोन आ रहा है, ऐसा। इसके अलावा ये जो है, इसको हम ऐसा करेंगे तो आवाज़ बढ़ता है, ऐसा करेंगे तो आवाज़ कम होता है मेटा ये। ओह रियली? हाँ। अच्छा। और यहाँ एक बटन है, ये बटन प्रेस करने से फ़ोटो खींचा जाता है, होल्ड करने से वीडियो कैप्चर स्टार्ट होता है। ओह वाह, हाँ, इंटरेस्टिंग। तो ये है। अब मैं गाना प्ले करके दिखाता हूँ। अच्छा शुभम, ये दोनों साइड में दोनों कुछ छोटे छोटे मुझे छेद दिख रहे हैं, वो क्या है ऐसे? ये है इसका 12 मेगापिक्सल का कैमरा। कौन सा, राइट लेफ्ट? लेफ्ट। ओके। और ये है प्राइवेसी इंडिकेटर, हम इसे बोल सकते हैं कि जैसे मान लो कि अब मैं वीडियो रिकॉर्ड कर रहा हूँ, गोइंग टू स्टार्ट। अरे हाँ, लाइट जल गई। हाँ, अब मैं आपका वीडियो रिकॉर्ड कर तो रहा हूँ, लेकिन ताकि आपको भी ये पता चले कि आपका वीडियो रिकॉर्ड हो रहा है। हाँ, ये वीडियो जरूर शेयर करना ताकि मैं वीडियो में दिखा सकूँ लोगों को कि मैं यहाँ पे शूट कर रहा हूँ। बिल्कुल, देखिए यहाँ पे बारिश हो रही है, ये भी मैं शूट कर रहा हूँ इस कैमरे से। लेकिन वर्टिकल है ना यार। हाँ तो ठीक है ना, वर्टिकली सही। वॉल्यूम कैसे करना है? वॉल्यूम ऐसे, ये वाला लेफ्ट? कान से आँख तक आवाज बढ़ेगा। नहीं, राइट, टच पैड राइट में ही है। ओ भाई साहब, यार अरे कम करके देखते हैं। अरे अरे एक मिनट। अच्छा, मतलब मैक्सिमाइज करते तो मैक्सिमम वॉइस पर जाते तो एक छोटा सा खटका आता है वहाँ पे कि भाई बस इतना ही है कैपेसिटी। मतलब यार ऐसा लगता है कि कुछ पहना है यार, हेडफोन वगैरह पहना है ऐसा लग रहा है। कमाल है यार, कमाल है। प्लीज पॉज द ट्रॅक. येस. सो याच्यामध्ये दोन जेस्चर्स सेट आहेत ऑलरेडी, सिंगल टॅप आणि डबल टॅप. हे बघा, सिंगल टॅप केलं गाणं थांबतं, काय परत केलं गाणं सुरू होतं. आवाज का दिखा ना, आवाज का अमेजिंग. आणि आता डबल टॅप केलं ना तर गाणं बदलतं. आहा, क्या बात आहे, सैराट. ओ वाव, सुपर. सो अशा एकंदरीत याचे फीचर्स आहेत. आणि आता ह्याला आपण काही प्रश्न विचारूया. हे मेटा, व्हॉट इज द वेदर इन मलाड, मुंबई? हेझी आणि 84 डिग्री फॅरनहाइट. सो थोडक्यात काय, हा अजूनही पूर्ण बाहेरच्या देशासाठी कॉन्फिगर करून ठेवलेला आहे. इंडियासाठी तो पूर्णपणे बहुतेक कम्पॅटेबल नाही आहे, कारण बघा या सगळ्या ज्या युनिट्स आहेत तो बाहेरचे एक मिनिट. हे मेटा, ओके. सो कधी कधी तो एक मिनिट, पुन्हा गाणं लागलं. ओके. सो कधी कधी तो कमांड जर घेत नसेल तर तुम्ही मॅन्युअली सुद्धा टॅप करून तुम्ही या राईट साईडच्या टेम्पलवरती टॅप करून तुम्ही तुमचे जे काही टास्क आहेत ते पूर्ण करू शकता. मी तुम्हाला जरा फोटो काढून दाखवतो. मगाशी तर दाखवलं त्या शुभमनंतरी सुद्धा. सो आता मी शुभमचा एक फोटो काढून बघतो. हां, आता एक व्हिडिओ काढतो. व्हिडिओ काढण्यासाठी मी प्रेस अँड होल्ड केलेलं आहे हे बटन. आता बघूयात कशी ऑडिओ क्वालिटी आहे. तर मित्रांनो, ही आहे ऑडिओ क्वालिटी रेबॅन मेटा या ग्लासमधून काढलेल्या व्हिडिओची. कशी वाटते मला नक्की खाली कमेंट करून सांगा. आणि आता व्हिडिओ पॉज बंद करतो. ओके. तो साथियों देखो, अभी मैं कुछ प्रोडक्ट्स उठा के लेके आया हूँ ग्रोसरी से. तो मुझे नहीं समझ आ रहा कि एक्चुअली में ये है क्या. तो वैसे हाथ से लग रहा है, पता है मुझे क्या है, लेकिन फिर भी पूछते हैं मेटा ऐसे कि ये क्या है. हे मेटा, व्हाट इज दिस प्रोडक्ट? पहचाना सही. सर्च कर रहा है.
ग्रीन कार्डिमम इलायची, तो वही है ना, दिखा वही है। ये देखिए इलायची, यहाँ पे थोड़ा सा ट्रांसपेरेंट दिख रहा है। ये देखिए इलायची, मुझे क्या लग रहा है मैं इसे दिख रहा हूँ तो ऐसे ही। हाँ है बेटा, व्हाट इज द प्रोडक्ट इन माई हैंड? कोरिएंडर पाउडर। ओ मैन, मतलब हाँ एक नंबर। मतलब अगर जैसे मान ले कोई घर पे है, कोई पाउडर समझ नहीं आ रही ये कौन सी पाउडर है यार, ये कितना प्रैक्टिकल यूज़ केस है यार, मतलब किसी भी ब्लाइंड व्यक्ति के लिए कि समझ ही नहीं आ रहा यार ये कौन सा आटा है, ये कौन सी पाउडर है। सपोज़ कि हम डीमार्ट में ही चले गए, वहाँ पे हम कभी कभी लेते हैं हमारे हेल्प के लिए हेल्पर, लेकिन अगर कभी कोई मिल ही नहीं रहा, हाँ ये कौन सा सेक्शन है, वो कौन सा सेक्शन है, ये सारी चीज़ें हम पूछ सकते हैं बेटा। ये बहुत प्रैक्टिकल यूज़ केस है इसका। फैंटास्टिक। हे बेटा, व्हाट इज़ द प्रोडक्ट? फोटो ले लिया भाई। The product is a package of fennel seeds. फेनल सीड्स, ये सौंफ है, सौंफ। अच्छा हाँ दिखाओ तो सही, सौंफ है क्या सच में? अरे हाँ रे सौंफ है, ट्रू। अभी नेक्स्ट हाँ कॉल आ रहा है रे, एक मिनट। बोला था हाँ अभी कॉल पर बात कर रहे हैं। हाँ ठीक है, कॉल पर बात कर रहे हैं। हेलो, हाँ बाद में करता हूँ फ़ोन, बाद में अभी वीडियो थोड़ा काम में हूँ। हाँ कौन है? चल भाई। तो साथियों देखो, अभी एक और यूज़ केसेस हम आपको इसका बताते हैं। दरअसल अभी ये मेरा फ़ोन है, ठीक है। मान लीजिए कि ये फ़ोन मैंने रखा है बैग में और मुझे अर्जेंटली वीडियो कॉल करना है मेरी बहन श्रेया को, तो मैं वीडियो कॉल प्लेस करता हूँ, राइट। तो मैं कमांड दूंगा, हे बेटा मेक वीडियो कॉल ऑन व्हाट्सएप टू श्रेया। On WhatsApp, call Shreya. Right. यस, Calling Shreya. दाखव स्क्रीन, वीडियो है कि ऑडियो कॉल है, देख। वीडियो कॉल आहे. हाँ दाखव स्क्रीन, दाखव। आ गया भाई। तर मित्रांनो याच नोटवरती हा व्हिडिओ मी थोडा इथे तर रॅपअप करतोय आणि याचे जे बेसिक म्हणजे मला आवडलेले फीचर्स मी तुमच्यासोबत शेअर करतो आणि हो प्राईस पण सांगायचे ना तर ते पण मी तुम्हाला तिथे शेअर करतो। सो प्रचंड आवडला मित्रांनो मला हा डिव्हाइस। खरं तर हा डिव्हाइस घेतलेला आहे आपला मित्र निखिल देशमुख यानं। तर Message on WhatsApp from the group AIIMs. Information and accessibility for persons with visual impairments. गुड मित्रांनो, ऐकलं तुम्ही? म्हणजे खरं तर आम्ही DND मध्ये मुद्दाम टाकलं नाही, कारण की मला बघायचं होतं की ऑन द गो म्हणजे काय काय आपल्याला गोष्टी, काय काय नोटिफिकेशन ऐकायला मिळतात। तर शुभमला एक मेसेज इथे आता एक आला व्हॉट्सअपवरती, जो काही फार इतका काही प्रायव्हेट नाही, त्यामुळे डेफिनेटली मी तो तुम्हाला ऐकवलेला आहे। सो असं तुम्ही चष्मा घालून जर असं मस्तपैकी कुठेतरी फिरताय तर तुम्हाला पॉकेटमधून तुमचा फोन काढायची पण गरज नाही। तुमचे जे व्हॉट्सॲपचे ज्या ज्या ॲप्लिकेशनसोबत तुम्ही हा लिंक केलेला आहे ना डिव्हाइस, त्याचे सगळ्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला लिटरली इथे काय मागे कानात ऐकायला येणार आहेत। सो वळूयात पुढे। तर मित्रांनो याचा जो खरा मालक आहे तो आहे आमचा मित्र निखिल देशमुख, जो आता इथे नाही आहे अनफॉर्च्युनेटली, तो गेला आहे ऑफिसला। आणि त्याच्याबरोबरच खरं तर हा व्हिडिओ आम्हाला करायचा होता, पण तसं काही असं आमचे योग जुळून आलेले नाहीत। पण डेफिनेटली पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो निखिलसोबत असणार आहे आणि त्याला नेमकं काय वाटलं हा डिव्हाइस वापरत त्याबद्दल आपण नक्की बोलणार आहोत। तर तुर्ताच प्राईसबद्दल सांगायचं झालं तर सांगू का? सांगू? तर निखिलने हा कुठून घेतला रे? ऑफलाईन घेतलाय का? ऑफलाईन। कुठून? सनग्लासेसच्या शॉप। ओके। सो तर आमच्या निखिल महाशयांनी हा स्मार्ट ग्लास घेतलेला आहे रेबॅन मेटाचा आणि तो त्याला बघा Set of messages on WhatsApp from the group AIIMs. Information and accessibility for persons with visual impairments. ऑलराईट। आणखी एक नोटिफिकेशन ऐकायला आलं होतं। वेल, तर त्याला हा ग्लास जो आहे तो मिळालेला आहे 30,000 रुपयांना। तर मित्रांनो मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याचे 3 व्हेरियंट आहेत, त्यापैकी निखिलने हा क्लिअर ग्लासवाला जो व्हेरियंट आहे तो घेतलेला आहे, विच इज रिअली अमेझिंग आणि मस्त काम करतोय, प्रश्नच नाही। आणि याचे दुसरे 2 व्हेरियंट आहेत त्याबद्दल मगाशी तुम्हाला सांगितलेलंच आहे। तर याची ही बेस प्राइस आहे मित्रांनो, 30,000 बेस प्राइस आहे। आणि त्याच्यानंतर मग तुम्ही लेकिन उसमें हमने क्या किया है कि वो जो ग्लास है ना वो चेंज किया हम लोगों ने। अच्छा, ये धूप में जाने के बाद में उसका इफेक्ट बदलेगा। हाँ ओके। हाँ वो तो
तर निखिलने बेसिकली याचा बेस व्हेरियंट तर घेतला आहे खरा आहे, पण त्याने त्याच्या काचा ज्या बदलल्या आहेत त्या पोलराईड केलेल्या आहेत आणि फोटोफ्रोमॅटिक आपण आय थिंक त्याला म्हणू शकतो की त्या आता इथे तुम्हाला क्लिअर दिसत असतील, माझे डोळे तुम्हाला क्लिअर दिसत असतील, पण जर तुम्ही उन्हात गेलात ना तर मित्रांनो ही जी संपूर्ण काच आहे ती पूर्णपणे अशी ब्लॅकआउट होऊन जाते. हा एक काइंड ऑफ अ गॉगलसारखा बनतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो की तुम्हाला असं जर वाटलं की यार वाव किती छान फीचर आहे, हेच फीचर काश मला माझ्या प्रिस्क्राईब्ड लेन्ससोबत पण घालता आलं असतं तर किती बरं झालं असतं. तर येस मित्रांनो, चिंता करायची गरज नाही. तुमचे जे काही प्रिस्क्राईब्ड ग्लास आहेत ना ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये फिक्स करू शकता आणि हा रेबॅन मेटा स्मार्ट ग्लास वापरू शकता आणि तुमच्या जीवनात एक वेगळा आनंद तुम्ही लुटू शकता. मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हा स्क्रिप्टेड व्हिडिओ अजिबात नाही आहे आणि नाही स्पॉन्सर्ड पण नाही बरं का. मग अशी शुभ मी तुम्हाला काही पॅकेट्स वगैरे दाखवले, तर आम्ही फक्त रिकग्नायझेशनसाठी बघितले की काय काय कसं कसं होतं ते. आमचे काही प्रयोग फसले, काही बरोबर आले. आता नोटा ओळखण्यासाठी पण ते तेवढं काही विशेष कसं काय उपयोगी ठरलं नाही आहे. आणि खरं सांगायचं तर अजूनही हे कम्पॅटेबल आहे ते फॉरेन कंट्रीजसाठी. तिकडचं ते डॉलर वाईज किंवा तिकडचे जे परिमाण ते सांगत असतं. तुम्ही जर एखादी गोष्ट विचारत ना की आता बघा हे मेटा, व्हॉट इज द टेम्परेचर हिअर राईट नाव? मलाड, महाराष्ट्र, मुंबई. In Mumbai, Maharashtra, it is currently mostly cloudy and 85 degrees Fahrenheit. 85 डिग्रीज फॅरेनहाईट असं सांगितलं. आपल्याकडे जनरली भारतात इथे फॅरेनहाईटने मोजत नाही, आपण सेल्सिअसने बोलतो. पण तेच ह्या काही गोष्टी ज्या आहेत कॉन्फिगरेशन होणं फार गरजेचं आहे. आणि मागाशी शुभमने सांगितल्याप्रमाणे वेळेनुसार पुढे ते अपग्रेड होईल आणि भारतीयांसाठी प्रॉपर हा असा मस्त ग्लास बनेल. तुम्हाला तर माहिती आहे की ॲपल जेव्हा त्याचा असा ब्रँड न्यू असे फोन जेव्हा लॉन्च करतात तेव्हा त्यांचे वेगवेगळे क्लोन्स निघतात. वेगवेगळ्या कंपन्या ॲपलचे वेगवेगळे जे टेक्निक्स आहेत त्या कॉपी करते. त्याचप्रमाणे कदाचित आता मेटा आणि रेबॅन यांच्या संयुक्त विद्यमानाने हा जो काही ग्लास बनलेला आहे त्याची कॉपीसुद्धा करणारे काही स्वस्त पर्यायसुद्धा आपल्याला बाजारात उपलब्ध झालेले पाहायला मिळतील. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आम्हाला तर व्हिडिओ बनवताना प्रचंड मजा आली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना हे मला जरूर कमेंटमध्ये सांगा. आणि हा जो मिरॅकल आहे, हा जो हे जे मिरॅकल आहे ना मित्रांनो, जे घडलं आहे रेबॅन आणि मेटा या दोन्ही कंपनीच्या संयुक्त विद्यमानाने, ते तुमच्या मित्रपरिवारांपर्यंत पोचवा, शेअर करा व्हिडिओ. कारण सिरियसली यार तो अनुभव तुम्ही घ्याच की हे कसं जे वाजतंय ना कानामध्ये, म्हणजे बेसिकली वाजतं कानात पण असं घातमगाशी शुभम पण बोलला, असं वाटतं की कुठून वेगवेगळीकडून सिग्नल येतात की काय माहिती नाही, पण इयरफोन शिवाय इयरफोनचा अनुभव तुम्हाला इथे ऐकताना मिळतो. जबरदस्त आहे. सो याच व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. भेटूयात याच रेबॅन मेटाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये निखिल देशमुख सोबत. बाय.